एक आरोपी हवा होता, फरार होता, त्याला पकडण्यात आले काय? हा एक छत्रपती शिवाजी महाराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था धार संचलित महाराष्ट्र राज्य अन्नदाता सेवा केंद्र ही संस्था एक त्यांनी महाराष्ट्र शासनची एक संस्था आहे असा दाखवून एक मोठा स्कॅम केला होता, ज्यामध्ये खूप जे विक्टिम आहे, नंबर ऑफ विक्टिम्स खूप जास्त आहे, 14,000 जवळपास. आणि एकंदरीत स्कॅम अमाऊंट 1,85 लाखचे जवळपास आहे. त्यामध्ये जे मेन आरोपी होता ते खूप दिवसापासून, ज्यांचे नाव बाबासाहेब शंकर सुतारे, औंढा नागनाथचे आहे, जिल्हा हिंगोली, हा खूप दिवसापासून फरार होता. त्यांचे अजून 2 को अक्युज्ड जे लेडी आहे त्यांना पण मी आमची टीमनं अटक केलेला आहे. आणि ह्यामध्ये सुद्धा MPID आहे आणि त्यांची प्रॉपर्टी अटॅच करून, बँक अकाउंट अटॅच करून थोडंफार रिकव्हरीच्या ह्यामध्ये प्रयत्न आमची टीम करणार. सर, या प्रकरणामध्ये, एका प्रकरणामध्ये आता पोलिसांना ज्या आरोपीवर 1 लाखाचा बक्षीस ठेवण्यात आला होता, तर रिवॉर्ड दिला जात होता, ते कसं दिलं जाणार? हा एक टोकन अमाऊंट आहे, जे 1 लाख आहे, एकंदरीत आहे, कोणा 1 लाख भेटणार नाही. हा सर्व टीमला मिळून जवळपास 1 लाख व्हॅल्यू राहणार. त्यामध्ये जे आमचे गाईडलाईन्स आहे, स्टेट गाईडलाईन्स, त्या फॉलो करून एक जे असतो आमची टीमचे एक मोटिवेशन साठी, एक मनोबल साठी आम्ही हा अवॉर्ड देतो. पण जे आमच्या त्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहे की आम्ही त्यांना आमची क्राईम मीटिंग मध्ये एक अप्रिसिएशन सर्टिफिकेट ऑन रेकॉर्ड सुद्धा देणार. आणि आमची टीमने ऑलरेडी चांगला काम केलेला आहे आणि हा एक टोकन ऑफ रिकॉग्निशन आहे की ते अजून जास्त मोटिवेट होऊन चांगला काम करतात. त्याच्यावर बक्षीस होतं, त्याला कशा पद्धतीने पकडला टीमने? बरोबर आहे, ते जसं आपण सांगितलं की खूप डिटेल्स आता आम्ही सांगू शकणार नाही, पण टेक्निकल सर्व्हिलियन्स तसेच जे ग्राउंड बेस्ड ह्युमन इंटेलिजन्स असतो, मुखबिरीच्या किंवा त्यांची स्वतःचे नेटवर्क यांना वापर करून हा एक चांगली अटक झालेली आहे. त्यामध्ये आम्ही होपफुल आहोत की लोकांना जस्टिस भेटणार. थँक्यू. मागे म्हणल्याप्रमाणे की बॉन्डवर गाडी खरेदी करत असतात, तर लोक आता जास्त करून खरेदी बॉन्डवर, मग ते कसं करणार? तेच आहे की मी एक रिक्वेस्ट आणि आवाहन करणार की तुम्ही इंटेन्शनली किंवा अनइंटेन्शनली सुद्धा असा कृत्य करू नका. ह्यामध्ये तुम्ही पण आरोपी होऊ शकतो. बॉन्डवर असंच खरीद विक्री करू नका. तुम्ही बरोबर त्यांचे रजिस्ट्रेशन पेपर आहे की नाही, खरंच ते ऑनर आहे की नाही, की चोरीची गाडी आहे, हा सर्व थोडा तुम्ही एक खात्री करून खरीद विक्री करा. जे काही तुम्हाला ट्रान्झॅक्शन करायचे आहे, गोल्ड ज्वेलरी असो, मोटरसायकल असो. आता आमची धर्माबादची टीमने 6 आरोपी यवतमाळमध्ये जाऊन रिकव्हर केलेला आहे. ह्यामध्ये असाच प्रकार दिसतो की त्यांनी बॉन्डवर लिहून आरोपी किंवा रिसिव्हरला हा माहिती देऊन की हा आमचेच ऑटो आहे आणि त्यांना दिला होता. हा सर्व 6 ऑटो आम्ही रिकव्हर केलेला आहे. पण ह्यामध्ये सुद्धा रिसिव्हर सुद्धा जर ज्यांची इंटेन्शन चोरीची असेल तर आम्ही त्यांना पण आरोपी बनवणार. त्याबद्दल प्लीज खात्री करा, कोण खरंच ऑनर आहे तरी सुद्धा तुम्ही एक बार खात्री करून ट्रान्झॅक्शन करा.